राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान येथील ग्राउंडवरती आज अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। सकाळी 11 वाजता हे अंत्यविधी पार पडतील। मात्र त्यापूर्वी या अंत्यविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्र आणि राज्यातले अनेक मंत्री जे आहेत ते बारामतीच्या याच विमानतळावरती पोहोचणार आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार असल्याकारणानं सुरक्षा यंत्रणा जी आहे ती मोठ्या प्रमाणात बारामती विमानतळावरती तैनात करण्यात आली आहे। केंद्रीय सुरक्षा यंत्रणा असतील, त्यासह राज्यातल्या वेगवेगळ्या पोलीस सुरक्षा यंत्रणा असतील, हे सगळेच पहाटेपासूनच बारामती विमानतळावरती दाखल झालेले आहेत आणि सुरक्षेचा आढावा जो आहे तो या ठिकाणी घेतला जात असल्याचा पाहायला मिळत आहे। खरं तर बारामती विमानतळापासून विद्याप्रतिष्ठान ज्या ठिकाणी अंत्यविधी होणार आहे तिथं जवळपास 5 ते 5.5 किलोमीटरचा अंतर आहे आणि या संपूर्ण 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती अमित शहा यांना घेऊन जाण्यासाठीचा जो ताफा आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस यंत्रणा असेल, केंद्रीय सुरक्षा यंत्रणा असतील, ते मोठ्या प्रमाणात सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। केवळ केंद्रीय गृहमंत्रीच नाही तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी दाखल होत आहेत। त्यामुळे सुरक्षा यंत्रणा जी आहे ती मोठ्या प्रमाणात सज्ज करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। पहाटेपासूनच सगळी सुरक्षा यंत्रणा जी आहे ती बारामतीच्या या विमानतळावरती दाखल झालेली आहे आणि सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती अंत्यविधी जे आहे ते विद्याप्रतिष्ठान येथे करण्यात येणार आहेत। मात्र त्यापूर्वी सुरक्षा यंत्रणा बारामती विमानतळ येथे सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।